नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे आमलकी एकादशी. तर पहा, दर महिन्याला 2 एकादशी येतात. एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये. एकादशी जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूर सोबत जाळली तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, अडचणी आहेत, इडापिडा आहे, ही सर्व नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय आपल्याला आज एकादशी आहे तर सायंकाळी 6:30च्या नंतर म्हणजे 6 वाजल्यानंतर तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आणि पहा, हा उपाय जर तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस केला म्हणजे लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेस जर केला तर ह्या उपायाचा तुम्हाला सकारात्मक रिझल्ट जाणवेल. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, वाईट शक्ती असतील, नकारात्मकता असेल, सारखे वादविवाद होत आहेत, भांडणं होत आहेत, कलेश होत आहे, भांडणं कटकट दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये जर सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो, आलेला पैसा हा आजारपणातच निघून जातो, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, त्याचबरोबर भरपूर कष्ट मेहनत करत आहोत परंतु आपल्याला योग्य ते मोबदला प्राप्त होत नसेल, तर पहा, कधी कधी आपल्या घरामध्ये पैसा असतो परंतु सुख नसते. तर ही सुख, शांती, समृद्धी घरामध्ये प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी ह्या चांगल्या असतील तर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होत असते आणि यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे. तर पहा, अशा विशिष्ट तिथींना जर आपण आपल्या घरामध्ये काही उपाय करतो तर त्याचे जे काही तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं. तर बघा, आपल्याला घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत असतो. घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. आता बघा, हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूरच ह्या उपायासाठी वापरा. जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो वापरला तरी चालेल, परंतु भीमसेनी कापूर हा अत्यंत प्रभावशाली आहे. हा कापूर एकदम नैसर्गिकरित्या बनवला जातो, त्यामुळे हा कापूर जर वापरला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होते आणि ह्या कापरामुळे घरातील रोगराई, जंतू, कीटक हे सुद्धा नष्ट होत असतात. आणि हा कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर आपल्याला याचे अनेक फायदे हे होत असतात. या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा आपल्याकडे कापूर जाळायचं जे भांडं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा, ह्या भांड्यामध्ये आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत. थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावरती आपल्याला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या वड्या ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. अगदी व्यवस्थित लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत, कुठे तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत. त्याला पुढे फूल असेल अशा चांगल्या 2 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला 2 वेलची ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. ज्याला हिरव्या वेलची असतात पहा, त्या 2 घ्यायच्या आहेत. त्यानंतर जे काही काळे किंवा पांढरे तीळ, तुमच्याकडे जे तीळ असतील ते तीळ आपल्याला घ्यायचे आहेत. काळे असू द्या किंवा मग पांढरे असू द्या किंवा दोन्हीही घेतले तरी चालते. त्यानंतर आपल्याला थोडीशी जी पिवळी मोहरी आहे तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर आपल्याकडे पिवळी मोहरी नसेल तर जी आपल्या स्वयंपाकघरात आपण काळी मोहरी वापरतो ती घेतली तरी चालेल. या सर्व वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. फक्त आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये जे तांदूळ आणि कापूर आणि तूप टाकलेलं आहे ते न घेता ज्या बाकीच्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत.
7-7 वेळा घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तिच्यावरून आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. कर्ते पुरुष आहेत त्यांच्यावरून उतरून घ्यायच्या आहेत. लहान मुलं, त्याचबरोबर वृद्ध असतील त्यांच्यावरून, स्वतःवरून देखील आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. म्हणजे घरातील प्रत्येकावरून उतरवून घ्यायच्या आहेत. आणि पहा, यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर ह्या सर्व वस्तू आपण जे काही पंती घेतलेली आहे त्यामध्ये कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत, अक्षता टाकलेल्या आहेत, थोडंसं गावरान तूप टाकलेलं आहे. त्यावरती ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि त्या देवघरासमोर बसून आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. आणि हे पेटवल्यानंतर घरामध्ये विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामावलीचं पठण जर तुम्हाला करणं शक्य नाही तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत, ही जे पेटवलेले जे भांडं आहे तर ते थोड्या वेळासाठी देवघरासमोर आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर तिथून उचलायचं आहे आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यातून, प्रत्येक खोलीतून आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हे सर्व घरातून फिरून झाल्यानंतर घराच्या बाहेर मुख्य दरवाजावरती आपल्याला हे भांडं घेऊन तिथेच आपल्याला थोडा वेळ ते भांडं ठेवून द्यायचं आहे. आपल्या घराचे दरवाजे, खिडक्या हे काही वेळासाठी उघडे हे ठेवायचे आहेत. आणि हे भांडं बरोबर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला ठेवून द्यायचं आहे. सर्व जळून गेल्यानंतर शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा जो राख आहे तर त्या राखेचा एक एक टिळक सगळ्या घरातील लोकांच्या डोक्यांना लावायचा आहे. म्हणजे एक एक टिळा आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर जे बाकीचं राख आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हे जे भांडं आहे तर त्यातली जी राख आहे तर ती आपल्याला कोणत्याही झाडाला घालून द्यायची आहे. फक्त आपल्याला तुळशीला घालायची नाही, इतर कोणत्याही झाडांना तुम्ही ही राख घालून देऊ शकता. हे खताचं काम देखील करते. हा उपाय आपण घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, सर्व दोष, अडचणी दूर होऊन जातात. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. आपल्या घरामध्ये जे काही यश प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करत आहोत तर ते यशस्वी होतात. आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, शत्रुबाधा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातात. आणि अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.